हॅलो स्टुडंट्स, कल्पना एज्युकेशनल क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा 4th स्टँडर्ड इंग्लिश मीडियमचा धडा क्रमांक 4 मराठी विषयासंदर्भात आहे हा. आणि याचा धड्याचं नाव आहे समानार्थी शब्द. आपल्याला इथे बरेच शब्द दिलेले आहेत, त्यांचे अर्थ समानार्थी शब्द काय आहेत हे आपल्याला पाहायचं. आणि ह्या सगळ्या शब्दांना तुम्हाला जसंच्या तसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे, कारण भरपूर असे शब्द आहेत की ज्यांचे आपल्याला अर्थ माहिती नाही आहेत किंवा ते शब्द आपल्या जास्त वापरात येत नाहीत. त्यामुळे तुम्ही जेवढं याचं वाचन कराल, जेवढं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कराल, तेवढं तुम्हाला पुढे सोयीस्कर जाणार तुमच्या परीक्षांमध्ये. त्यामुळे मी इथे तुम्हाला वाचून दाखवते, तुम्ही पण हे ऐका आणि वाचण्याचा पण प्रयत्न करा. पहिला शब्द आहे अमर. अमर म्हणजे काय, तर अमर्त्य, चिरंजीव. ठीक आहे. पुढे आहे आई. आईचा समानार्थी शब्द आहे जननी, माता, माय, माऊली, जन्मदात्री. म्हणजे आईचे बघा एवढे सगळे समानार्थी शब्द आहेत. याच्यातला कुठचा जरी शब्द आला, जन्मदात्री जरी आलं तरी तुम्हाला ते कळलं पाहिजे की हा आईचा समानार्थी शब्द आहे. जननी जरी आलं तरी समजलं पाहिजे हा आईचा समानार्थी शब्द आहे. त्यामुळे तुम्हाला हे सगळे शब्द वाचतच राहावे लागणार. आवाज याचा समानार्थी शब्द आहे रव, नाद. डोळा. डोळ्याला काय म्हणतात, नेत्र, नयन, चक्षु, लोचन आणि अक्ष. पुढचं आकाश. आकाशला काय म्हणतात, गगन, नभ, अवकाश, अंबर. वचक. वचक म्हणजे काय, तर धाक, दरारा. कृपण. कृपण म्हणजे कंजूस, चिक्कू. गरुड. याला काय म्हणतात, खगेंद्र, द्विजराज, वैनतेय. शब्द जरा अवघड आहेत पण तुम्ही प्रॅक्टिस करा. भुंगा. भुंगाला काय म्हणतात, भ्रमर, भृंग, अली आणि मिलिंद. सुवास. सुवास म्हणजे काय, तर चांगला वास, हो की नाही. पण त्याला काय शब्द आहे समानार्थी, चांगला वास असं तुम्ही नाही लिहू शकत, तुम्हाला लिहिलं पाहिजे परिमल, सुगंध. पुढे आहे अमृत. अमृत म्हणजे काय, सुधा, पियुष. पुढे आहे अरण्य. अरण्याला मराठीत काय म्हणतात, रान, वन, जंगल, कानन. पुढे आहे आनंद. आनंद म्हणजे हर्ष, मोद, आमोद. पोट. पोटला काय म्हणतो, उदर. आता पुढे पहा पाणी. पाणीला काय म्हणतो आपण, जल, अंबू, जीवन, पय आणि नीर. नदी. नदीला काय म्हणतो, तटिनी, सरिता, तरंगिणी. अहंकार. अहंकार म्हणजे गर्व, अभिमान, घमेंड. डोके. डोक्याला काय म्हणतो, माथा, मस्तक, शीर. झरा. झराला काय म्हणतो, निर्झर, ओहोळ. धनुष्य. धनुष्याला काय म्हणतो, कोदंड, कारमुक, चाप आणि धणू. कावळा. कावळ्याला काय म्हणतात, काक, एकाक्ष, वायस. हत्ती. हत्तीला काय म्हणतो, कुंजर, नाग, गज, सारंग. पंडित. पंडितचं काय समानार्थी शब्द आहे, शास्त्री, विद्वान, बुद्धिमान. तडाग. तडाग म्हणजे तलाव, सारस, कासार. अवर्षण. अवर्षण म्हणजे काय, तर दुष्काळ. आयुष्य. आयुष्य म्हणजे जीवन. अंग. अंगला काय म्हणतो, शरीर, तणू, काया. उपवन. उपवनला काय म्हणतो, बगीचा, बाग. अजून पुढे बरेच शब्द आहेत, जसे की पोट दिलेलं आहे, त्याला आपण म्हणतो उदर. ते झालंच, आपण मगाशी पाहिलं. त्याच्यानंतर आहे कणक. कणक म्हणजे काय, तर सोने, कांचन, हेम, सुवर्ण. अनेक शब्द आहेत बघा, एका शब्दाला कितीतरी समानार्थी शब्द आहेत. कपाळ. भाळ, ललाट, मस्तक. काठ. काठ याला काय म्हणतात, तीर, किनारा, तट. हा शब्द शक्यतो समुद्रकिनारा, नदी किनारा त्यासाठी हे शब्द वापरले जातात. गाय. गाय म्हणजेच कोण, तर धेनू, गो किंवा गोमाता. चंद्र. चंद्राला बघा किती नावं आहेत, शशी,
सोम, सुधाकर. झाड, झाडाला काय म्हणतो आपण? वृक्ष, तरु, द्रुम, पादप. पुढे आहे ढग. ढगाला काय म्हणतो? मेघ, जलद, अभ्र. देव, देवाला काय म्हणतो? सूर, ईश्वर, ईश. राजा, राजाला काय म्हणतो? नृप, भूप, भूपती आणि नरेश. नारळ, नारळाला काय समानार्थी शब्द आहे? श्रीफळ, नारिकेल. पान, पान म्हणजे पर्ण, पत्र, पल्लव. पंख, पंखला काय म्हणतो? चिखल. सकाळ, सकाळला काय म्हणतो आपण? उषा किंवा प्रातःकाळ. फूल, फुलाचे समानार्थी शब्द बघा काय आहेत? पुष्प, सुमन, कुसुम. बाप, यांना काय समानार्थी शब्द आहे? वडील, पिता, जनक. मानव, मानवला काय समानार्थी आहे? मनुष्य आणि माणूस. पुढे पहा काय दिलेलं आहे? कमळ, कमळ म्हणजे काय? तर पंकज, अंबुज, राजीव, पुष्कर. पर्वत, पर्वताला काय म्हटलं जातं? नग, गिरी, शैल. गणपती, गणपतीला काय म्हणतो आपण? गजानन, विनायक, लंबोदर. घोडा, घोड्याला काय म्हणतो? अश्व, हय, वारू, तुरंग. छंद, छंदाला काय म्हणतो? नाद किंवा आवड. झेंडा, झेंड्याला काय म्हणतो? ध्वज किंवा निशाण. बायको, बायकोचे काय समानार्थी शब्द आहेत? दारा, पत्नी, भार्या. धन, धन म्हणजेच पैसा, संपत्ती, द्रव्य. नवनीत, नवनीत म्हणजे लोणी. पती, पतीला काय म्हटलं जातं? नवरा किंवा व्रतार. पोपट, पोपटला काय समानार्थी शब्द आहेत? राघू, रावा, शुक. लोक, याचा समानार्थी आहे प्रजा, रयत, जनता. माया म्हणजेच प्रेम, लोभ, स्नेह. बगळा, बक. बैलाला काय म्हटलं जातं? वृषभ, पोळ किंवा खोंड. मासा, मीन, मत्स्य. अजूनही पुढे शब्द आहेत जसे की रस्ता, त्याला समानार्थी आहे मार्ग, वाट आणि पथ. खडक, पाषाण, दगड, अश्म. वारा, वायू, वात, अनिल, पवन, समीर. समुद्र म्हणजेच सिंधू, जलधी, सागर, जलनिधी. नौका म्हणजे होडी, नाव, डोंगी, बोट. लाज म्हणजेच शरम, लज्जा, भीड. नजराणा म्हणजे भेट किंवा उपहार. वर्षा म्हणजे पाऊस, पावसाळा, पर्जन्य. दूध, पय, दुग्ध, क्षीर. हात, हस्त, कर, भुजा, पाणी, बाहू. सूर्य, सूर्याची नावं बघा काय आहेत? भानू, रवी, भास्कर, दिनकर. मंदिर, देऊळ, देवालय, देवस्थान. शत्रू, अरी, रिपू, दुश्मन, वैरी. मुलगा, याचा समानार्थी आहे सूत, पुत्र, तनय किंवा नंदन. रात्र म्हणजेच रजनी, निशा, यामिनी. मुलगी म्हणजे तनुजा, तनया, लेक, पुत्री. वीज, तडिता, सौदामिनी. पक्षी, खग, अंडज, द्विज, विहंग. रंक म्हणजे गरीब. दिवस म्हणजे वार किंवा वासर. गंमत म्हणजे मजा किंवा मौज. वाली म्हणजे रक्षणकर्ता किंवा कैवारी. हरिण म्हणजे मृग, सारंग, कुरंग. घर, घराला काय म्हणतात? सदन, गृह, आलय, भवन. किल्ला म्हणजेच दुर्ग, गड, तट किंवा कोट. मित्र म्हणजे सखा, दोस्त आणि सवंगडी. हे झाले काही मराठीतील शब्द आणि त्यांचे समानार्थी शब्द. यातले बरेच
शब्द तुम्हाला माहितीचे असतील, काही समानार्थी शब्द तुम्हाला माहितीचे असतील आणि भरपूर शब्द असे आहेत की जे तुमच्या परिचयाचेही नाहीत, ओळखीचेही नाहीत. त्यामुळे तुम्ही हे वाचत राहा, ऐकत राहा, जेणेकरून तुमच्या हे लक्षात राहतील. आणि याच धड्यावर आधारित आपले काही प्रश्नांची उत्तरं आहेत, जी आपण पुढच्या पार्टमध्ये घेणार आहोत. तर तो पार्ट पाहायला विसरू नका. थँक्यू सो मच.